कोल्हापुरात दुपारच्या वेळी घडणाऱ्या एका प्रकारामुळे कोल्हापूरकरांची दुपारची झोप मात्र उडालेली। या घटनेनंतर कोल्हापुरात घरचे देवघरही सुरक्षित आहे की नाही असा सवाल विचारला जात होता। सकाळी देवपूजा केल्यानंतर दुपारी मात्र देवघरातील देवच गायब झाल्याच्या धक्कादायक घटनांनी नागरिक चांगलेच त्रस्त झालेले। देवघरात चोरी करणाऱ्या या महिलेची पोलीस कोठडीत आता रवानगी करण्यात आली आहे। त्याचं झालं असं, घरची कामं आवरून दुपारच्या वेळी आराम करणाऱ्या लोकांचा डोळा लागला की ही एक महिला घरात चोर पावलाने शिरायची। इकडे तिकडे कुठेही न जाता ही महिला थेट देवघरात जायची आणि देवाच्या मूर्ती लंपास करायची। या महिलेचे कोल्हापूर शहरातील 2 ठिकाणचे सीसीटीव्ही व्हिडिओही व्हायरल झाले होते। साने गुरुजी वसाहतीतील मानसी लक्ष्मीकांत खरे वय 50 या देवाच्या मूर्ती चोरणाऱ्या महिलेला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे। पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता 2 गुन्ह्यांचा उलगडा झालाय। या महिलेकडून 14 मूर्ती, 3 निरंजन आणि चांदीचे दागिने असा 3.25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उदय मधुकर देवरुखकर वय 65 राहणार शुक्रवार पेठ कोल्हापूर यांच्या घरात 23 डिसेंबर 2025 रोजी चोरी झालेली। देवरुखकर यांच्या घरात चोरट्याने दुपारच्या वेळेत उघड्या दरवाजातून शिरून देव्हाऱ्यातील चांदीच्या मूर्ती लंपास केलेल्या, तर उत्तरेश्वर पेठेतील ज्योती किरण मगदुम वय 43 यांच्या घरातील देवाच्या मूर्ती आणि चांदीचे पैंजण चोरीला गेलेले। या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना मानसी खरे या संशयित महिलेची माहिती मिळाली। यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने 2 गुन्ह्यांची कबुली दिली। तिच्या घराची तपासणी केली असता देवांच्या 14 मूर्ती, 3 निरंजन, पैंजण जोड, करंडा, दिवा असा मुद्देमाल पोलिसांना मिळालाय। महिलेच्या घरातून या वस्तू केल्यात पोलिसांनी जप्त। लक्ष्मी मूर्ती 4, गणपतीच्या मूर्ती 3, चांदीचे टाक 2, कृष्णाच्या मूर्ती 1, मारुतीची मूर्ती 1, दत्त मूर्ती 1, साईबाबांची मूर्ती 1, स्वामी समर्थांची मूर्ती 1, अन्नपूर्णेची मूर्ती 1, 3 निरंजन, करंडा 1, पैंजणाचा 1 जोड आणि 1 दिवा। या महिलेकडून पोलिसांनी 3.25 लाखांच्या मूर्ती आणि दागिने जप्त केले। पोलिसांकडून न्यायालयात हजर केल्यानंतर तिची पोलीस कोठडीत रवानगी आता करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।